सो बरेच जणांनी शोधलेलं आहे. सो त्याच्यानंतर आपण पित्ताचा उपक्रम चालू करूया. त्यातला आपली मला वाटतं एखादी सोड झालेली होती आणि त्याप्रमाणे आता पुढे चालू करूया. ओके, ठीक आहे. वातस्य उपक्रमस्नेह स्वेदः संशोधन मृदु स्वाद्वं ललवणोष्णानि भोजनाभ्यंगमर्दनम वेष्टनं त्रासनं सेपो मध्यम पैष्टिक गौडिकं स्निग्धोष्णा बस्तयो बस्ति नियम सुखशीलता दीपनैः पाचनैः सिद्धाः स्नेहाश्चानेकयोनयः विशेषान्यद्यपिशित रसतैलानुवासनम्. इथपर्यंत वाताचा उपक्रम. त्याच्यानंतर पित्तस्य सर्पिषक पानम स्वादुशीतैर्विरेचनम स्वादुतिक्त कषायाणी भोजनानी औषधानी च. इथपर्यंत आपल्याला झालेलं होतं. यानंतर सुगंधी शीतरुद्यानां गंधानां उपसेवनम कंठे गुणानां हाराणां मणीनां उरसाधृतिः कर्पूरचंदनोशीरैः अनुलेप क्षणे क्षणे. आता कालच्या आपल्या ह्याच्यामध्ये लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की पित्ताची चिकित्सा जी आहे ना ती जावयाप्रमाणे केली जाते. असं मग कुठलंही नातं जर वेगवेगळं आपण बघितलं ना तर त्याच्यामध्ये अगदी म्हणजे फार लाड केले जातात. असं जे नातं आपल्याकडे जे सांगितलं आहे ना ते म्हणजे जावई आणि सासूबाई जे नातं असतं तसं. सो अगदी पित्ताचं चिकित्सा करत असताना खूप प्रमाणामध्ये लाड करून चिकित्सा केली जाते. आता त्याचा सगळा प्रत्यय आपल्याला पुढच्या चिकित्सेमध्ये येईलच. तर सुगंधी शीत हृद्यानाम गंधानाम उपसेवनम, ह्याच्यामध्ये सुगंधी शीत आणि हृदय अशा ज्या गोष्टी आहेत त्या गंधांचं उपसेवन म्हणजे गंध त्यांचं ग्रहण करणं किंवा गंध घेणं, वास घेणं या अर्थाने. तर त्याच दृष्टीने आपण वेगवेगळ्या नस्यांचा पण इथे उपयोग करू शकतो. बरेच जण आपल्याला विचारत असतात की आपण दवाखान्यामध्ये खूप पेशंटसाठी सूत आणि अनंतेचं नस्य वापरत असतो आणि हे नस्याचा परिणाम जो आहे ना तो अगदी इमिजिएट इन्स्टंटली असं आपल्याला मिळतो. मग हे कुठून आहे किंवा ह्याचा रेफरन्स काय आहे? तर सुगंधी शीत हृद्यानाम गंधानाम उपसेवनम. मग अनंता जी आहे ना तर अनंता जर आपण बघितली तर सुगंधी आहे, रसावरती जाणारे आहे, सुगंधी असल्यामुळे हृदय आहे. त्याच्यानंतर शीतवीर्य आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं विशेषत्वाने आपल्याला अनंतेचं नस्य. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळी नस्य सुद्धा वापरू शकतो, जसं उसिराचं आहे किंवा चंदनाचं आहे. सो ह्या गंधांचं उपसेवन आणि म्हणूनच गंधलेपन ही सुद्धा एक चिकित्सा विशेष करून पित्तामध्ये आपल्याला बघायला मिळते. सो सुगंधी शीतहृद्यानां गंधानां उपसेवनम. यानंतर कंठे गुणानां हाराणां मणीनां उरसाधृतिः. उरसाधृतिः म्हणजे उराच्या ठिकाणी धारण करणं. आता कंठे गुणानां हाराणां, कंठाच्या ठिकाणी किंवा उराच्या ठिकाणी धारण करणं म्हणजे कंठापासून उरापर्यंत असं आपण इथे म्हणू शकूयात. सो कंठापासून उरापर्यंत असं म्हणत असताना हा जो पूर्ण एरिया आहे हा पित्ताचा आहे. हे आपण लास्ट टाइम पाहिलेलं होतं. मला माहिती आहे झालेत हे श्लोक, पण तरी सुद्धा थोडंसं रिपिटेशन आपण घेऊया. आणि वेगवेगळे मणी जे सांगितलेले आहेत किंवा मंगल करणारे जे आहेत तर हे जे मणिमंगल जे विधान आहे ना ते सुद्धा पित्तासाठी खूप लागू पडतं. मग हे कशासाठी? तर पित्त जे आहे ते विकृत झालं तर विषवत आहे आणि वेगवेगळे हे जे मणी आहेत ना तर आपल्या शरीरातला विषाक्तता दूर करण्यासाठी म्हणून ह्या मण्यांचा उपयोग होत असतो. आणि म्हणून सुद्धा सुगंधी शीतहृद्यानां गंधानां उपसेवनम कंठी गुणानां हाराणां मणीनां उरसाधृतिः. आणखीन एक महत्वाची गोष्ट कशी आहे ना की ज्या वेळेला पित्त विकृती होते तर त्या वेळेला आपल्या शरीरामध्ये जे चेंजेस होतात तर त्याच्यामध्ये विशेषत्वाने विदग्ध जीर्णासारखी लक्षणे येतात. आणि तुम्ही बऱ्याच जणांनी हे अनुभवलेलं असेल की विदग्ध जीर्णाची जी लक्षणं आहेत ना तर ती हृदरोगाप्रमाणे खूप सारी आपल्याला दिसतात. आणि म्हणून काही वेळेला कन्फ्लिक्ट होतं की हे हृदरोग आहे का विदग्ध जीर्ण आहे. मग असं असताना जर का हे वेगवेगळे मणी धारण केलेले असतील तर त्याच्या प्रभावाने सुद्धा जो 3 मर्म आपल्या शरीरामधले आहेत शिरो, हृदय आणि बस्ती तर त्याच्यातलं एक महत्वाचं की ज्याच्यामध्ये विशेषत्वाने पित्ताच्या विकृतीमुळे किंवा पित्ताच्या विकारांमुळे लक्षण आपल्याला दिसतात तर त्याचं रक्षण होणं हा भाग सुद्धा त्याच्यामध्ये होत असणार. आणि म्हणून कंठे गुणानां हाराणां मणीनां उरसाधृतिः. यानंतर कर्पूर चंदन उशिरैः अनुलेप क्षणे क्षणे प्रदोषश्चंद्रमा सौधम हारी गीतम हिमोनिलः.
कर्पूर, चंदन आणि उशीर यांचा लेप क्षणे क्षणे म्हणजे पुन्हा पुन्हा हा करावा. आता आपल्या संस्कृतीमध्ये जर का आपण बघितलं ना तर एक उपचार म्हणून की पूजा झाल्यानंतर आपण देवाला जसं गंध लावतो तर तसं गंध जे आहे ना तर ते आपण बघतो की आपल्याकडे स्वतःला सुद्धा लावून घेतलं जातं. म्हणजे देवाला हळद कुंकू वाहिलं की स्वतःलाही हळद कुंकू लावून घ्यायचं अशी आपल्याकडे पद्धत असते. आणि तसं असल्यामुळे काय आहे की चंदन सुद्धा देवाला वाहिल्यानंतर आपण आपल्याला लावून घेणं ही गोष्ट केली जाते. आणि हे करत असताना एक त्याच्यामध्ये काय महत्वाचा भाग येतो तर ज्या वेळेला आपण या पद्धतीनं स्वतःला चंदन लावणं हा भाग जेव्हा करतो तर त्यावेळेला काय घडतं तर पित्ताचं शमन होणं हा भाग तिथे अपेक्षित असतो. आणि मग मनावरती ताबा मिळणं, चिडचिड त्रागा न होणं ह्या गोष्टी तिथे अपेक्षित आहेत. आणि म्हणून चंदनाचा लेप विशेष करून किंवा गोपी चंदनाचा लेप किंवा वाळ्याचा लेप किंवा कापूर सुद्धा इव्हन लावावा असं म्हटलेलं आहे. सो ह्या पद्धतीनं कापूर, चंदन या गोष्टी ज्या आहेत ना तर त्याचा लेपनासाठी म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग या आपल्या संस्कृतीमध्येच करून ठेवलेला आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला असं वाटतं ना की हे उपचार म्हणून दरवेळेला कशासाठी करायचंय, काय उपयोग आहे ह्याचा किंवा काय कारण आहे किंवा पूजा अर्चा किंवा हे करत असताना मन शांत एकाग्र जसं होतं ना तर त्याच्याच बरोबरीनं आणखीन काही ह्याच्यामध्ये महत्वाचा भाग जो होत असतो तो म्हणजे आपल्याला पित्त शमन होणं आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरातली विषाक्तता कमी होणं हा भाग त्याच्यामध्ये विशेषत्वाने होत असतो. आणि म्हणून कर्पूर, चंदन, उशिरैहि अनुलेप क्षणे क्षणे. आता इथे अजून एक शब्द वापरलेला आहे ना तो म्हणजे क्षणे क्षणे. क्षणे क्षणे म्हणजे पुन्हा पुन्हा लेप करावा बरं का. म्हणजे एकदा लेप लावला की काम झालं संपलं असं नाहीये. मग काय तर पुन्हा पुन्हा तुम्ही करू शकतात हा लेप. मग पुन्हा पुन्हा कसा करायचा हा लेप तर मग पहिला लेप काढून टाकल्यानंतर दुसरा लेप लावणं. जसं आपण बघतो की बांबूच्या लेपाचा उपयोग जर आपण 24 तास पेशंट्स मध्ये केला म्हणजे एक लेप काढायचा सुकल्यानंतर परत लगेच दुसरा लेप लावायचा अशा पद्धतीनं जर का केलं गेलं ना तर त्याचा परिणाम जो आहे तो खूप चांगला दिसतो आणि नर्वस रिजनरेशन खूप चांगल्या पद्धतीनं होतं असं आपण पाहिलेलं आहे. सो त्या दृष्टीने आपण हे सुद्धा लेप जे आहेत ना ते क्षणे क्षणे म्हणजे पुन्हा पुन्हा लावावेत या अर्थाने हे बघायला पाहिजे. ह्याच्यानंतर प्रदोष चंद्रमा सौधम हारी गीतम अयोनिलहा असं म्हणलं. प्रदोष हा कधी असतो तर ह्याच्या अमावस्या पौर्णिमेच्या आधी 1-2 दिवस या पद्धतीनं हा प्रदोष येत असतो. सो हा जो प्रदोष असतो ना तर त्याच्यामध्ये प्रदोष हा चंद्रमा म्हणजे ह्या वेळेला ह्याच्यामध्ये म्हणजे सौध याचा अर्थ गच्चीवरती बसावं म्हणजे काय तर चंद्रकिरणांचं सेवन करणं या अर्थाने आलेलं आहे ते. प्रदोष हा सौधम असं म्हणलं की हा प्रदोष चंद्रमा सौध चंद्रमाचा जो प्रकाश किंवा चांदणं ज्याला आपण म्हणतो तर त्याचं सेवन करावं गच्चीवर बसून. हारिगीतम अयोनिलहा उत्तम पद्धतीनं गाणं वगैरे ऐकत छानपैकी म्हणजे किती एकदम मस्त वातावरण आहे ना तर अशा पद्धतीनं हे सेवन करावं असं म्हटलेलं आहे. आणि मग संध्याकाळी आपण ज्या ज्या वेळेला याच्यामध्ये बघतो की गच्चीवरती बसलोय, चांदणं खूप छान पडलंय, गाणी लावलेली आहेत तर हे सुंदर जे वातावरण असतं ना तर त्यांनी पित्ताचं शमन खूप चांगल्या पद्धतीनं होतं. प्रत्येक वेळेला आपल्याला नुसतं बरं वाटतंय एवढंच घडत नसतं बरं का. शरीरामध्ये पित्ताचं शमन होत असतं आणि म्हणून सुद्धा बरं वाटत असतं. ह्या गोष्टी महत्वाच्या राहतात. त्याच्यानंतर हारी ह्याचा अर्थ काय हारी गीतम हारी म्हणजे एकतर पांडुरंगाचे गीत असं आपण म्हणू शकतो किंवा दुसरं कसं मनोहर गीत हर हारी असा शब्द आलेला तो. सो आवडीची गाणी लावावीत. सर कुणाला कधी कधी अगदी सॅड सॉंग्स मुकेशचे ऐकून सुद्धा भारी वाटत असतं, कुणाला किशोर कुमारचे आवडत असतात, नाहीतर कुणाला आजकालच्या याच्यातले कुमार सानू वगैरे ही आवडत असतात. सो जी आवडतात गाणी ती ऐका असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अयंत्रण सुखम मित्रम पुत्र संदिग्ध मुग्धवाक. आणि मग ह्या वेळेला आपण जेव्हा जेव्हा असं गच्चीवरती बसू तर सोबत कोण कोण असायला पाहिजे आपला तर अयंत्रण सुखम असं म्हटलंय. यंत्रण अयंत्रण असा शब्द आहे. यंत्र म्हणजे काय षडयंत्र या अर्थाने बरं का. म्हणजे आपल्या विरुद्ध कुठलेही खल न करणारे कपट न करणारे असे मित्र आपल्या सोबत असायला पाहिजेत. अयंत्रण मित्रम. आणि कसं काय असायला पाहिजे तर पुत्रम संदिग्ध मुग्धवाक. कितीही आपण चिडलो असो ना आणि बोबडं बोलणारं एखादं आपलं मूल समोर आलं ना की पटकन राग मावळतो बरं का. तर हे काय होतं तर त्या विशिष्ट जो आवाज आहे ते बोबडं बोलणं जे आहे ना तर ते आपल्याला खूप मनापासून आवडत असतं आणि म्हणून पुत्रम संदिग्ध मुग्धवाक. मुग्धवाक म्हणजे बोबडं बोलणं या अर्थाने आलं.
किंवा आवडीचं बोलणारं, म्हणजे आपल्याला छोट्या मुलांचे काही जे असतात ना, नुसतं लल्ल केलं तरी पण एकदम मजा यायला लागते. सो हे जे आवडणं आहे, खुलणं आहे, हा भाग इथे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर छंदानुवर्तिनो दाराः. दारा म्हणजे पत्नी. छंद अनुवर्तन म्हणजे आपला जसा छंद चांगल्या अर्थाने बरं का आहे त्याप्रमाणे वर्तन करणारी अशी पत्नी. म्हणजे आपल्याला समजा पांडुरंगाची गाणी आवडतात तर तिलाही तेच आवडायला पाहिजे, नाहीतर करायला नसली पाहिजे अशा अर्थाने ते आहे. आणि प्रियाः शील विभूषिताः. प्रिय असणारी अशी पत्नी आणि ती सुद्धा कशी तर शील विभूषित. नुसतीच आपल्याला आवडते म्हणून सोबत असणारी स्त्री असा इथे अर्थ नाहीये. तर दारा म्हणजे पत्नी आणि ती सुद्धा शील विभूषित म्हणजे उत्तम असणारी किंवा काय म्हणू ज्याला चालीरीती ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत अशी स्त्री किंवा अशी पत्नी सोबत असावी. आणि काय करावं तर शीतांबुधारा गर्भाणी गृहाणी उद्यान दीर्घिकाः. खूप छान वर्णन आहे बरं का, म्हणजे सगळे पिकनिक स्पॉट्स आहेत हे सगळे. शीतांबुधार गर्भाणी. गर्भगृह म्हणजे काय तर आत सगळ्यात आतला असणारा जो रूम असतो ना त्याला गर्भगृह असं म्हटलं जातं. आणि ते सुद्धा कसं तर शीतांबुधार की त्याच्या छतावरती सतत पाणी पडतंय असं. मला वाटतं राणी पद्मावतीचा महाल जर का तुम्ही बघितला असेल ना तर ते ज्या वेळेला राजस्थानमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये उन्हाळा असायचा तर त्यावेळेला ते त्या ह्या धारागृहामध्ये राहायला यायचे म्हणून एक विशिष्ट महाल दाखवला जातो जिथे ते आरशातनं पाहण्याचा कार्यक्रम झालेला होता ना अल्लाउद्दीन खिलजी आणि हे. तर तिथे ती धारागृह तिथे दाखवलेली आहेत त्यांनी किंवा तिथे तशा पद्धतीनं बांधलेली आहेत की चारी बाजूने कारंजी उडत असतात आणि ते कारंजी असतात ना तर त्याचे काही भाग जो आहे तर तो त्या महालाच्या छतावरती असतो म्हणजे ते थंड राहील ही व्यवस्था केली जाते. सो धारागृह असं त्याला म्हटलं जातं. सो आताच्या काळामध्ये आपण एसी वगैरे जे वापरतो ना ते सुद्धा त्या दृष्टीने आपल्याला ह्याच्यामध्ये घेता येते की पित्ताचं शमन करण्यासाठी एसीच्या हवेमध्ये बसा. अर्थात कसं आहे ते प्राकृततः करणं आणि ह्या ठिकाणी आपल्याला जेव्हा आपण एसीचा वापर करतो तर त्यावेळेला एसी मुळे येणारे सीएफसी वगैरे ह्या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागतो हे मात्र निश्चित. पण टेम्परेचर कमी राखणं हा महत्वाचा भाग जो आहे तो तिथे होत असतो. सो शीतांबुधार गर्भाणी गृहाणी आणि उद्यान दीर्घिकाः. दीर्घिका म्हणजे वाटिका बरं का, म्हणजे विशिष्ट लांब सडक असणारी अशी वाटिका किंवा ज्याच्यात पानं फुलं वेली खूप आहेत अशी. आणि उद्यान म्हणजे सुद्धा बागच. मग ह्या दोघांमधला फरक काय आहे तर त्याच्यामध्ये विशेष काही काय म्हणतो आपण उद्यान दीर्घिका. दीर्घिका म्हणजे एक विशिष्ट आकाराची अशी असणारी बाग असं आपण म्हणू शकतो. सो बागेमध्ये जाऊन बसणं मग त्याच्यामधले वेगवेगळे वेली वेगवेगळी फुलं वेगवेगळे सुगंध हे घेतल्यानंतर पुन्हा पित्ताचं शमन होईल. सो ह्या दृष्टीने पुन्हा अजून एक म्हणजे गच्चीवरचं पिकनिक झालं की त्याच्यानंतर बागेमधलं पिकनिक आहे. सो गृहाणी उद्यान दीर्घिका हा ह्याच्यानंतर पण अतिशय सुंदर आहे की सुतीर्थ विपुल स्वच्छ सलिलाशय सैकते. सलिल आशय सलिल म्हणजे पाणी पाण्याच्या आशयाच्या जवळ जाऊन बसावं. कसं तर सुतीर्थ विपुल आणि स्वच्छ. सुतीर्थ चांगलं पाणी असायला पाहिजे म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो डोंबिवली रेन झालेला होता ना हिरवं पाणी सगळं पडलेलं असं नाही. स्वच्छ चांगलं पाणी. त्याच्यानंतर पुष्कळ प्रमाणामध्ये असणारं म्हणून विपुल आणि स्वच्छ असणारं म्हणून ते स्वच्छ असलं पाहिजे. आणि हे सलिल आशय सैकते सेक होत आहेत अशा पद्धतीच्या आशयांवरती. म्हणजे काय की आपण तिथे गेल्यानंतर त्याचे जे तुषार आहेत तर ते आपल्या अंगावर उडतायत तर असं पाण्याच्या ठिकाणी आपण तिथे जाऊन बसावं. त्याच्यानंतर सांभोज जलतीरांते कायमाने द्रुमाकुले. सांभोज जलतीरांते म्हणजे काय तर अंभोज. अंभोज म्हणजे काय तर कमळ. स अंभोज ज्याच्या जलामध्ये कमळ आहेत अशा सलिलाशयाच्या म्हणजे पाण्याच्या आशयाच्या तीरांते म्हणजे कडेला आपण जाऊन बसावं. त्याच्यानंतर कायमाने द्रुमाकुले. द्रुमाकुले द्रुम आकुले. द्रुम म्हणजे काय तर वेगवेगळे वृक्ष आणि कायमान म्हणजे ते एवढे उंच आहेत की त्याची सावली अतिशय चांगली घनदाट सावली पसरलेली आहे तर अशा पद्धतीच्या वृक्षांच्या खाली जाऊन बसावं. आणि सौम्या भावाः पयः सर्पिः विरेकश्च विशेषतः. आणि अशा पद्धतीचे सगळे सौम्य भाव की जिथे कुठल्याही प्रकारचं तीव्रत्व नाहीये तीक्ष्णत्व नाहीये
असे जे सगळे भाव आहेत ना तर ते ह्या पित्ताच्या चिकित्सेसाठी वापरावेत. सौम्या भावाहा हे झालं. आणि त्याच्यानंतर पयहा, पयहा म्हणजे दूध, सर्पिही तूप, विरेकश्च विशेषतः म्हणजे दूध आणि तूप या गोष्टी विशेष करून द्याव्यात. आणि विशेष करून काय द्यावं तर विरेचन वापरावं. आणि विरेचन दिल्यामुळे काय होणार आहे तर विकृत पित्त आहे ते शरीरातलं निघून जाणार आहे. दूध आणि तूप हे जे आहेत ना त्यातलं जो दूध आहे तर ते सुद्धा सौम्य विरेचन आहे. सो विरेचन सुद्धा एकाच वेळेला होईल आणि पित्ताचं शमन सुद्धा एकाच वेळेला होईल. मग विरेचन करणारं आणि पित्त शमन करणारं असं एकाच वेळेला करणारी जी जी द्रव्य आहेत ना तर त्याची लिस्ट आपण काढून ठेवायची. हे करत असताना मग त्याच्यामध्ये गुलाबकळी येईल, निशोत्तर येईल, ह्या गोष्टी येतील. सो सौम्या भावा पयस्सर्पिर विरेकश्च विशेषतः. यानंतर श्लेष्मणो विधिना युक्तम तीक्ष्णम वमनरेचनम. आता कफाची चिकित्सा आहे ना तर ती कशी करावी तर ती जी आहे ना कफाची चिकित्सा तर ती अतिशय कठीण म्हणजे एखाद्या शत्रूला जशा पद्धतीनं आपण वागवू ना तर तशी ही कफाची चिकित्सा करायची आहे. मग ही कशी करायची तर श्लेष्मणो विधिना युक्तम. श्लेष्मणो म्हणजे कफाच्या चिकित्सेमध्ये काय द्यावं तीक्ष्णम वमन रेचनम. तीक्ष्ण वमन आणि तीक्ष्ण विरेचन हेही वापरावं. इथे कुठल्या पित्ताच्या चिकित्सेमध्ये सुद्धा विरेचन द्यायला सांगितलेलं आहे पण ते सौम्य विरेचन आहे आणि कफामध्ये मात्र तीक्ष्ण विरेचन द्यायचं आहे. ह्या दोन मधला फरक आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. मग तीक्ष्ण विरेचन वापरत असताना नाराज रस, घोडाचोळी किंवा ज्याला आपण अभयादी मोदक जयपाळ ह्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या तीक्ष्ण विरेचनामध्ये येतील. सो श्लेष्मणो विधिना युक्तम तीक्ष्णम वमन रेचनम. त्याच्यानंतर एक मिनिट बरोबर आहे. ओके. अन्नम वृक्षाल्प तीक्ष्णोष्णम कटुतिक्त कषायकम असं म्हटलेलं आहे. अन्न कसं घ्यायचं तर वृक्ष अल्प तीक्ष्ण उष्ण अशा पद्धतीचा अन्न घ्यायचंय. आणि काय तर कटुतिक्त कषायकम. आता कटुतिक्त कषाय रस हे जर आपण बघितले तर काय करतात तत्राद्या मारुतम म्हणती त्रयस्तिक्तादय कफम. कफाला त्रयस्तिक्त शेवटचे तीन म्हणजे रसा स्वादू अम्ल लवण तिक्त उष्ण आणि कषाय. सो इथे बरोबर तिक्त कटू आणि कषाय हे तीन रस आलेत. म्हणजे एक सूत्र पकडलं ना की ते कुठेही नंतर बिघडत नाही बरं का किंवा कुठेही असा त्याचा दुविधा होत नाही हे लक्षात घ्या पूर्ण ग्रंथांमध्ये. आणि अन्न कसं घ्यायचं वृक्ष अल्प तीक्ष्ण आणि उष्ण. मात्रा कमी पाहिजे. खूप जास्ती प्रमाणामध्ये खाल्लं तरी कफ वाढणार आहे किंवा खूप स्निग्ध खाल्लं तरी कफ वाढणार आहे म्हणून वृक्ष अन्न खायचंय. वृक्षे भुक्त्वा तदुद्वमः असं ह्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. सो वृक्ष अन्न घ्यायचंय अल्प कमी प्रमाणामध्ये घ्यायचंय. त्याच्यानंतर तीक्ष्ण अन्न घ्यायचंय आणि उष्ण अन्न घ्यायचंय. तीक्ष्ण आणि उष्ण म्हटल्यानंतर मिसळची जरा आठवण येते बरोबर. सो काही वेळेला खूप एकदम जाम झालेलं असतं सायनोसायटिस वगैरे असतं ना त्यावेळेला मिसळ खाल्ल्यानंतर सगळे स्राव व्हायला लागतात आणि बरं वाटतं हे सुद्धा फॅक्ट आहे बरं का म्हणजे कधीतरी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या चालू शकतात. सो तीक्ष्ण उष्ण अन्न घेणं हे करत असताना मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे बाजरीची भाकरी वापरावी इतर गव्हाच्या पोळीपेक्षा किंवा त्याच्यानंतर ओवा घातलेली पोळी खावी जर का अगदीच त्याच्यामध्ये वाटलं तर किंवा त्याच्यामध्ये आणखीन काय आपण करू शकतो तर काळी मिरी वापरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या देऊ शकतो किंवा खडा मसाला ज्याला आपण जिरे शहाजिरे वगैरे ह्या गोष्टी घातलेल्या असतात ते वापरू शकतो. सो ह्या पद्धतीनं वेगवेगळं मसाले त्याच्यामध्ये विशेष करून वापरले गेले पाहिजेत आणि म्हणून तीक्ष्णम असं आहार असायला पाहिजे. त्याच्यानंतर अन्नम वृक्षाल्प तीक्ष्णोष्णम कटुतिक्त कषायकम दीर्घकाल स्थितम मध्यम रतिप्रीती प्रजागरहा. दीर्घकाल स्थित असं मद्य सेवन करावं. दीर्घकाल स्थित असं मद्य असं म्हणत असताना त्याच्यामध्ये कुठलं तर मग ज्याला आपण वेगवेगळी आसवारिष्ट म्हणतो की जसं कनक आसव आहे किंवा इतर ह्याच्यामध्ये पाचन जर का आपण बघितलं तर पंचकोल आसव आहे तर ही औषधं जी आहेत ना तर ती त्यामध्ये सेवन करावी. आणि रतिप्रीती प्रजाग्रह रतिसुख घेऊ शकतो आणि त्यानंतर प्रजागर म्हणजे जागरण करायला हवंय बरं का. म्हणजे काही वेळेला असं होतं की रोजच्या रुटीन मध्ये इतके आपण बिझी असतो
परंतु तरी सुद्धा उशिरा उठणं किंवा असं जर असेल ना तर रात्री जागावंसं वाटायला लागतं. आणि हे जागावंसं का वाटायला लागतं तर शरीरामध्ये असणारा कफ जो आहे ना तर तो कमी व्हावा ह्या दृष्टीने जागरणाची इच्छा होते, ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. सो प्रजागरः, त्याच्यानंतर अनेक रूपो दीर्घकालस्थितं मध्यम रतिप्रीती प्रजागरः अनेक रूपो व्यायामश्चिंता रूक्षै विमर्दनम. अनेक रूपो व्यायाम असं म्हटलंय, वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम म्हणजे अगदी सूक्ष्म व्यायाम की जो आपल्या युट्यूब वरती आपण लोड केलेला आहे तर तो तिथेपासून आपण सुरुवात करू शकतो. मग योगासना, सूर्यनमस्कार, त्याच्यानंतर ज्या इतर गोष्टी आहेत की चालायला जाणं, धावणं किंवा पर्वताश्लेष म्हणजे पर्वत चढणं, ट्रेकिंग, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या कफ कमी करणाऱ्या आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचा व्यायाम करणं. आणि मग ते कुस्ती वगैरे जे काही गोष्टी असतात किंवा आता ऑलिम्पिक्स चालू आहे तर वेगवेगळे खेळ खेळणं हा सुद्धा त्याच्यामध्ये गोष्टी येऊ शकतात. सो अनेक रूपो व्यायाम चिंता वृक्षै विमर्दनम. वृक्ष विमर्दनम म्हणजे वृक्ष उद्वर्तन वापरावेत आणि चिंता करावी असं म्हटलंय बरं का. चिंतेने काय होतं तर शरीरामधली वृक्षता वाढते आणि खूप जास्त विचार केल्यामुळे शरीरातली वृक्षता वाढली की झोप येत नाही, प्रजागर होतो आणि शरीरातला कफ कमी व्हायला लागतो. पण चिंता सुद्धा कशी तर योग्य पद्धतीने ती व्हायला पाहिजे, नाहीतर ते अनएंडिंग व्हायला लागलं तर ते मानसिकतेकडे जायला लागतं. म्हणून प्राकृत कफ जोपर्यंत येत नाही म्हणजे विकृत कफ जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत चिंता करणं ही गोष्ट ठीक आहे. मग आता ह्याच्या ठिकाणी आपण ठरवून किती चिंता करायची किती नाही करायची, तर हा जो भाग आहे ना त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी ठरवून घेऊ शकतो की एवढा अभ्यास मी करणार आहे किंवा एवढ्या दिवसांमध्ये मी वाग्भट वाचणार आहे, तर ते सुद्धा चिंतन किंवा चिंता या अर्थाने. चिंता म्हणजे काळजी करणं असं प्रत्येक वेळेला नाही बरं का. म्हणजे आपण जेवढा विचार करू ना तर त्या विचारांमुळे सुद्धा कसं होतं शरीरामध्ये वाताचा प्रकोप होत असतो. मी एक त्याचं उदाहरण तुम्हाला छोटंसं सांगते की बऱ्याच वेळेला असं असतं की आराम खुर्चीमध्ये एखादा माणूस बसलेला असतो आणि समजा बिझनेस बद्दल वगैरे काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये चर्चा चालू आहे आणि मग ते असा विचार करतोय, डोळे बंद आहेत आणि झोके घेतोय. दिसताना माणसाला बाहेरच्या कसं दिसतंय की हा आराम करतोय हा, पण त्याचा विचार झाल्यानंतर तरी सुद्धा त्याला जर सोल्युशन सापडलं नाही तर तो उठतो ना, एक सुस्कारा सोडतो आणि मग त्याच्या पुढे फार थकलो बाबा असं म्हणतो. आता हे थकला कशाला, बसला तर होता मस्त, डुलत तर होता, डोळे तर बंद होते, पण तिथे तो विचार चालू होता आणि विचारांमुळे वाताची गती वाढत असते, मनाची गती वाढत असते आणि त्यामुळे शरीरामध्ये वृक्षता येत असते. आणि म्हणून मानसिक आजार जे जे आहेत ना त्याच्यामध्ये विशेष करून स्नेहन हे लक्षण किंवा स्नेहन हे चिकित्सा म्हणून आपल्याला द्यावी लागते. जसं शिरोधारा आहे, नस्य आहे, ह्या दृष्टीने सुद्धा त्याचा विचार करायला लागतो. सो अनेक रूपो व्यायाम चिंता वृक्ष विमर्दन. वृक्ष विमर्दन म्हणजे वृक्ष उद्वर्तन त्या ठिकाणी वापरावेत. मग तिथे दारू हळदीसारखं औषध किंवा त्रिफळासारखं औषध किंवा इतर जे जे लेखनीय गणातली आलेली आहेत, हळद, दारू, हळद वगैरे, खदीर आलेला आहे, तर ह्या सगळ्या वेगवेगळी जी काय म्हणू आपण ज्याला उद्वर्तन आहे तर त्या ठिकाणी ती वापरावीत. आणि विशेषात वमनम, विशेष करून वमन द्यावं. प्रत्येक ठिकाणी एक एक पंचकर्म सांगितलंच आहे. बस्ती बस्ती नियम हा असं तिथे म्हटलेलं होतं. सो विशेषात वमनम असं म्हणत असताना वमन विशेष करून द्यावं. आणि वमन देत असताना मग त्यामध्ये सुद्धा आपल्याला बघतो की कफे विदध्यात वमनम संयोगे वा कफोलवणे असं म्हटलं पुढे. सो कफाशी संबंधित असताना किंवा विशेषत्वाने कफाचे व्याधी असताना वमन द्यावं. सो त्याप्रमाणे विशेषात वमनम आणि युष हा क्षौद्रम मेदोग्नम औषधम. युष वेगवेगळे वापरावेत आणि युष जे वापरत असतो ना आपण तर त्यामुळं काय होतं तर वेगवेगळे युष वापरत असताना इतर आहार कमी घेतला जातो आणि त्याच्यामुळं शरीरामध्ये अल्प आहार किंवा लघु आहार ही गोष्ट जायला लागते आणि त्यामुळे वेगवेगळे युष त्या ठिकाणी वापरावेत. त्याच्यानंतर क्षौद्र, क्षौद्र याचा अर्थ असा आहे की मध वापरावं. मध जो आहे तो सुद्धा वृक्ष आहे, कफ कमी करणार आहे म्हणून मध द्यावा. त्याच्यानंतर विशेष करून आपण बघतो सकफ कासामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पेशंट्स मध्ये आपण हे विशेष करून मधातनं औषध देत असतो, त्याचा परिणाम खूप चांगला येत असतो. सो विशेषात वमनम युषः क्षौद्रम आणि मेदोग्नम औषधम. मेदोग्नम औषध का तर मेद कमी झाला ना की त्यामुळं कफ सुद्धा कमी होत असतो. याचं कारण काय तर कफाची जी स्थानं आपण बघितलेली होती ना तर त्यामध्ये विशेष करून मेद हे कफाचं स्थान येतं आणि म्हणून
मेदोग्ध औषधं वापरावीत. म्हणजे कफ कमी करणारी औषधं कुठली, असं जर का आपल्याला प्रश्न पडला असेल तर मेद कमी करणारी औषधं जी आहेत ती कफ कमी करणारी औषधं आहेत, असा इथे एक छोटासा नियम दिला आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. सो मेद कमी करणारी जी औषधं सांगितलेली आहेत तर ती पुढे आता जो 15वा अध्याय येणार आहे ना त्याच्यामध्ये ह्या पद्धतीचे सगळे गण सांगितले. त्यानंतर धूमोपवास गंडोषा निस्सुखत्वम सुखायच. धूमोपवास, धूम सेवन करावा. धूम म्हणजे काय, तर धूमपान करावं. मग हे धूमपान जे असतं ना ते वेगवेगळ्या गोष्टींचं असतं. मग त्याच्यामध्ये वचाराळ, गुळगुळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या धूमपान विधीने धूमपान सेवन करावं. धूमपान केल्यानंतर कफ कमी होतो. आपल्याला एक गोष्ट माहित असते की वमन झाल्यानंतर आपण धूमपान देतो आणि धूमपान दिल्यानंतर मग घशामधला जो शेष कफ आहे त्याचं निर्हरण होतं. सो हे आपल्याला प्रत्यक्ष त्या वेळेला त्या गोष्टी दिसतात. तर इतर वेळेला सुद्धा नुसतं धूमपान केल्यानंतर जे सर्दीचे, सायनसचे वगैरे जे पेशंट असतात ना त्यांच्यामध्ये सुद्धा खूप उत्तम पद्धतीनं हा कफ कमी झालेला आहे हे दिसतं. त्याच्यानंतर उपवास हे सांगितलेले, उपवास करावा. म्हणजेच काय, तर निराहार राहणं किंवा लघु आहाराने राहणं हे केल्यानंतर आपोआपच कफ कमी होणार आहे. धूमोपवास गंडूषा, गंडूष वेगवेगळे करावेत असं आहे. आता हे जे गंडूष आहेत ना तर त्याच्यामध्ये कवल असा शब्द नाही वापरलेला. राधा ना कवल हा शब्द एकाच ठिकाणी दोघांचा भेद सांगताना केला जातो, नंतर सरसकट पुढे गंडूष हा शब्द वापरला जातो. पण गंडूषामध्ये विशेष करून कसं असतं ना की काही द्रव्य जे आहे तर ते तोंडात धरून ठेवलं जातं आणि ते किती वेळ धरावं, तर 1 मात्रा 2 मात्रा याप्रमाणे ते धरून ठेवायचं. कुठेपर्यंत धरून ठेवायचं, तर आपल्या तोंडातनं विशिष्ट स्राव व्हायला लागतात आणि ते स्राव सगळे आपण जे धरून ठेवलेलं द्रव्य आहे त्याच्यामध्ये यायला लागतात. असं जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत हे संपूर्ण जे आहे तर ते गंडूस तोंडात धरून ठेवावं. म्हणजे शरीरातला जो क्लेद आहे तर तो त्या वाहून आपल्या तोंडामध्ये मुखकुहरामध्ये येतो आणि मग तो काढून टाकायचा. या पद्धतीने हे गंडूष करायचे आणि हे क्लेद शरीरातला काढून टाकला ना की आपोआपच शरीरामधला कफ कमी होणार आहे आणि म्हणून क्लेद कमी करण्याच्या दृष्टीने म्हणून हे विशेषत्वाने गंडूष सांगितलंय. धूम उपवास गंडूषा आणि निस्सुखत्वम सुखायच हे सगळ्यात महत्वाचं कफाच्या दृष्टीने. सुखाय म्हणजे सुख, ख म्हणजे स्रोतस, स्रोतस चांगली राहावेत म्हणजे कुठेही लिप्तता येऊ नये यासाठी काय करावं, निस्सुख राहावं म्हणजे आराम करू नये. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीचा व्यायाम करावा. अगदी कितीही नको वाटलं तरी 10 वेळेला चालत जाऊन काही गोष्टी घेऊन येणं, स्वतःहून गोष्टी करणं किंवा स्वावलंबन ज्याला म्हणतो ह्या गोष्टी करायला पाहिजेत. असं जर का केलं गेलं ना तर मग काय होणार आहे, तर आपल्याला विशेष करून विकृत कफ जो आहे तो कमी व्हायला मदत होते आणि विकृत कफ कमी झाल्यानंतर सुखत्व प्राप्त होतं. म्हणजेच सुख म्हणजे सुख, सुष्ठु ख, सुष्ठु ख नाम स्रोतस, सुष्ठु स्रोतसानी, जे स्रोतस आपली चांगली राहतात. तर हे महत्वाची गोष्ट जी आहे ना तर ती या निस्सुखत्वम सुखायच या दृष्टीने आपल्याला मिळत असते. आणि म्हणून कफाच्या चिकित्सेमध्ये विशेषत्वाने म्हणून म्हटलेलं ना की शत्रूचं जसं केलं तर उठ उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं, परत उठ म्हणलं की जायचं, पाणी प्यायचं, नाही खायचं, वृक्ष आहार घ्यायचा, उद्वर्त न लावायची, म्हणजे किती कष्ट सांगितलेत संपूर्ण ह्याच्यामध्ये. आणि आपण बघतो की आपला जी आताची लाईफस्टाईल आहे ना ती सिडेंटरी आहे आणि सिडेंटरी असल्यामुळे विशेषत्वाने काय होतंय तर विकृत कफ शरीरामध्ये खूप वाढत असतो आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं राहतं. तो पृथक निस्सुखत्वं सुखाय च उपक्रम पृथक दोषान् योऽयमुद्दिश्य कीर्तितः संसर्ग सन्निपातेषु तं यथास्वं विकल्पयेत्. उपक्रमः पृथक दोषान् यः अयम् उद्दिश्य कीर्तितः, अयम् उद्दिश्य यः उपक्रमाः पृथक दोषान् कीर्तितः तत्, ते काय करावं, संसर्ग सन्निपातेषु यथास्वं विकल्पयेत्. जो हा उपक्रम सांगितलेला आहे कसला उद्देश ठेवून, तर विशेष एक एक दोषाचा उद्देश ठेवून इथे सांगितलेला आहे. तर पृथक दोष म्हणजे एकेका दोषाचा सांगितलेला हा उपक्रम जो आहे तो संसर्गाला आणि सन्निपाताला सुद्धा यथास्वम योग्य पद्धतीनं विकल्पाने वापरावा. म्हणजेच काय, तर संसर्ग आहे की 2 दोष एकत्र आलेले आहेत, समजा वात आहे आणि पित्त आहे, तर असं असताना मग ह्या दोन्हीतल्या ज्या काही कॉमन गोष्टी आहेत त्या घेऊन वापराव्यात. म्हणजेच योग्य पद्धतीने किंवा विकल्पना करून तुमच्या कल्पनेनुसार हे वापरावं. त्याच्यानंतर ग्रीष्म प्रायो मरुत पित्ते वासंत कफ मारुते मरुतो योग वाहित्वा कफ पित्ते तु शारदः. आता यामध्ये कोण कोण कधी कधी काय म्हणतो काय
प्रकुपित होतं हे सांगितलंय हा. तर ग्रीष्म प्रायः मरुत पित्ते, ग्रीष्म ऋतू जो आहे ना तर त्याच्यामध्ये विशेष करून मरुत पित्त म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये उपचार करत असताना वाताची आणि पित्ताची विशेष करून चिकित्सा करावी. आणि वासंत कफ मारुते, वसंताची चिकित्सा किंवा वसंताची ऋतुचर्या सांभाळत असताना कफ आणि वात कमी करणारी अशी चिकित्सा करावी लागते. का तर मरुतो योगवाहित्वात, मरुताचं योगवाहित्व असल्यामुळे, मरुत म्हणजे वायू, बरं, वायू हा योगवाही आहे. आणि मग ग्रीष्मामध्ये जर का पित्त वाढतंय ना तर तो पित्ताला चालना देतो आणि पित्त जास्त वाढवण्याचा हे करतो उष्णत्वाने. आणि कफामध्ये कसं होत आहे तर कफाला सुद्धा त्याच्या संधिधानांमध्ये जर मारुत म्हणजे वायू आला तर तो कफ अधिक वाढवतो वसंतामध्ये. मग असं का करतो, कारण की तो योगवाही आहे. मग आता हा जो वायू आहे तर तो शीत आहे आणि तो कफाला तिथे वाढवतो. परंतु तसंच त्याचा जो दुसरा गुण आहे मरुताचा चलत्व, तर त्यांनी तो पित्ताला वाढवतो. तर असं केल्यामुळे काय होतं, तो पित्तालाही वाढवायला मदत करतोय आणि कफालाही वाढवायला मदत करतोय. आणि म्हणून विशिष्ट जी चिकित्सा सांगितली किंवा जे त्या ऋतूमधले जे उपचार आहेत ना ते संसर्गानुसार, म्हणजे तो जो संसर्ग असेल त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं चिकित्सा किंवा परिचर्या ठेवावे. म्हणजे आपल्याला संसर्ग दिसतोय की वात आणि पित्त वाढलेत तर ग्रीष्म ऋतूप्रमाणे त्यामध्ये आपण चिकित्सा करायला पाहिजे. कफ आणि वात वाढलेत असं दिसत असेल तर वसंताप्रमाणे करायला पाहिजे. आणि कफ पित्त जर एकत्र आलेले असतील तर शरदाप्रमाणे चिकित्सा करायला पाहिजे असं म्हटलंय. मरुतो योगवाहित्वात इथे कॉमा आणि कफ पित्त येतो शारदा. शरद ऋतू परिचर्या जी सांगितली ना तर त्या पद्धतीनं विशेष करून कफ आणि वात हे जर वाढलेले असतील तर त्या ठिकाणी चिकित्सा करायला पाहिजे. सो चिकित्सेचं एक आपण ज्याला थंबनेल नाही का थंबरूल म्हणतो ना, तर अशा पद्धतीचं हे सांगितलेलं आहे. सो ग्रीष्म प्रायो मरुत्पित्ते वासंत कफ मारुते मरुतो योग वाहित्वात कफ पित्ते तु शारदः. यानंतरचा श्लोक खूप महत्वाचा आहे. जय एव जयेत दोषम कुपितंत्वा विरोधयन सर्व कोपे बलीयांसम शेष दोषा विरोधतः प्रयोग शमयेत व्याधिम एकम योन्यमुदीरेत नासो विशुद्ध शुद्धस्तु शमयेत योन कोपयेत. आता ह्याच्यामध्ये चय एव जयेत दोषम असं म्हटलेलं म्हणजे काय, हे चिकित्सा सूत्रच आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे की चय या अवस्थेमध्ये व्याधी असताना त्याची चिकित्सा करावी किंवा त्या दोषाला जिंकून घ्यावं. ह्याचं कारण काय, कुपितम तू अविरोधयन, कुपित म्हणजे चय ह्या अवस्थेमध्येच पहिल्यांदा चिकित्सा करावी. चय या अवस्थेमध्ये काय होतंय तर हळूहळू तो दोष वाढतोय. मग तो दोष वाढत असताना प्रकुपित अवस्थेला जाऊ नये म्हणून तेव्हाच चिकित्सा करावी. म्हणून मग लंघन द्यायचं असेल तर लंघन देणं किंवा त्या ठिकाणी त्या दोषाची चिकित्सा करणं किंवा आता वाताचं पित्ताचं कफाचं जी चिकित्सा बघितली त्या पद्धतीनं चिकित्सा करणं ह्या गोष्टी करायला पाहिजे. कुपितंतु अविरोधयन असं म्हटलेलं आहे. आता तोच दोष जर का कुपित झाला तर तोपर्यंत प्रकुपित झाला तर त्याची चिकित्सा त्या दोषाप्रमाणे करावी. पण अविरोधयन म्हणजे काय तर इतर दोषांना बाधा येईल असं करू नये. म्हणजे आपल्याला समजा वमन द्यायचं आहे, कफ वाढलेला आहे म्हणून आपण वमन द्यायचं ठरवलं तर वमन देत असताना वाताची विकृती होईल असं वमन नाही द्यायचंय. मग काय द्यायचंय तर वातही प्रकुपित अवस्थेत नाही गेला पाहिजे, पित्तही प्राकृत राहिलं पाहिजे, परंतु कफ तर कमी व्हायला पाहिजे. असं अविरोधयन म्हणजे दुसऱ्या दोषाला विकृती उत्पन्न होईल असं नाही करायचंय. असं न करता तो दोष आहे त्याचं शमन करावं. सो चय एव जयेत दोषम, चय या अवस्थेमध्येच त्याची चिकित्सा करावी. एवढा एक चरण आहे ना ते सुद्धा अख्खं LAQ ला पडू शकतं, एवढा मोठा ह्याचा हे आहे. मग चय म्हणजे काय, मग कोणाच्या चयाची लक्षणं कशी असतात, त्याच्यानंतर त्या चयामध्ये कशी आपण चिकित्सा केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी चय एव जयेत दोषम एवढ्या एका ओळीमध्ये समाविष्ट आहेत. आणि कुपितंतु अविरोधयन, तोच दोष जर का प्रकुपित झाला तर इतर दोषांना अविरोधी अशी चिकित्सा करावी. आणि सर्व कोपे बलीयांसम शेष दोषा विरोधतः, सर्व कोप तिन्ही दोष जर का प्रकुपित झाले तर काय करावं तर बलीयांश म्हणजे जो बलवत्तर आहे दोष त्याची पहिल्यांदा चिकित्सा करावी. म्हणजे तिन्ही दोष एकदम वाढलेत, वात पण वाढलाय, पित्त पण वाढलाय आणि कफ पण वाढलाय. अशा वेळेला चिकित्सा कुणाची करायची असा प्रश्न पडतो ना. याचं कारण काय तर एकमेकांची चिकित्सा जी आहे ना ती दुसऱ्याच्या विरोधी जाते असं दिसतं. की वात कमी करायला गेलो तर कफ वाढायला लागेल
किंवा कफ कमी करायला गेलो तर वात वाढू शकतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर ते महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून जर का एकदम तिन्ही दोष जर का प्रकोपित झालेले असतील तर जो दोष जास्त बलवत्तर आहे, जे आपण 12व्या अध्यायामध्ये त्रिषष्टिधा 63 प्रकारचे वेगवेगळे दोषांचे कॉम्बिनेशन्स जे बघितलेले आहे ना, तर त्या पद्धतीने 63 प्रकारच्या कॉम्बिनेशन्स मध्ये सन्निपातामध्ये कोणता दोष अधिक बलवत्तर आहे ते बघून त्याप्रमाणे त्याची चिकित्सा करावी. आणि ती चिकित्सा करत असताना शेष दोष अविरोधितः, उरलेले दोन्ही दोष आहेत तर त्याच्या अविरोधी अशी चिकित्सा व्हायला पाहिजे. म्हणजे आपण एक वाढलेला दोष आहे त्याची तर चिकित्सा करणारच आहे, पण उरलेले 2 दोष आहेत ना, ते त्याच्यामुळे त्या चिकित्सेमुळे प्रकोपित व्हायला नाही पाहिजेत, हे महत्वाचं. आणि मग प्रयोगशमयेद व्याधीम एकम योन्यम उदीरय नासौ विशुद्धः शुद्धस्तु शमयेत योन कोपयेत. ह्याचा अर्थ जो आहे ना तो थोडासा लक्षात घेऊन आपण बघायला पाहिजे. प्रयोगशमयेत व्याधीम असा प्रयोग म्हणजे अशी चिकित्सा की ती एका व्याधीचं शमन करते. प्रयोगशमयेत व्याधीम एकम यः अन्यम उदीरयेत. एकम व्याधीम शमयेत, म्हणजे एका व्याधीचं शमन करतोय आणि अन्यम व्याधीम उदीरयेत, दुसरा व्याधी उत्पन्न करतोय. न असौ विशुद्ध, ही चिकित्सा शुद्ध नाही. न असौ, असौ नाम चिकित्सा, ही चिकित्सा शुद्ध नाही. मग कुठली? शमयेत यो न कोपयेत. मग चिकित्सा शुद्ध कुठली? की ज्याच्यामुळे शमन होईल आणि प्रकोप होणार नाही किंवा इतर व्याधी वाढणार नाही किंवा इतर दोष वाढणार नाही, ही जी चिकित्सा आहे ती शुद्ध चिकित्सा समजावी. सो प्रयोग शमयेत व्याधी एकम योन्यमुदीरयेत नासौ विशुद्ध, इथपर्यंत एक भाग त्याचा पूर्ण होतो श्लोकाचा. नासौ विशुद्ध, ह्या पद्धतीची विशुद्ध चिकित्सा नाही, ही विशुद्ध चिकित्सा. न असौ विशुद्ध न असौ विशुद्ध शुद्ध असतो, शुद्ध हा तू, शुद्ध कशी? तर शमयेत यो न कोपयेत, अशी चिकित्सा करावी की ज्याच्यामुळे शमन होईल, कुठल्याही पद्धतीचं कोपन होणार नाही. मग यानंतर व्यायामादुष्मणस्तैक्ष्ण्यात अहिताचरणादपि कोष्ठात शाखास्ति मर्माणि द्रुतत्वात् मारुतस्य च दोषा यान्ति तथा तेभ्यो स्रोतोमुख विशोधनात् वृद्धि अभिषन्दनात् पाकात् कोष्ठं वायोश्च निग्रहात् तत्रस्थाश्च विलंबेरन भूयो हेतु प्रतीक्षिणः. याच्यामधला एक 17वा श्लोक नाही आहे इथे. वृद्ध दोषा यान्ति तथा तेभ्यो स्रोतोमुख विशोधनात् वृद्ध्यभिषन्दनात् पाकात् कोष्ठं वायोश्च निग्रहात् ते कालादिबलं लब्ध्वा कुप्यन्त्यन्याश्रयेष्वपि तत्रस्थाश्च विलंबेरन भूय हेतु प्रतीक्षिणः. सो हे श्लोक जे आहेत व्यायामादुष्मणस्तैक्ष्ण्यात तिथेपासून पुढच्या वेळेस आपण बघूयात. आज काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. आणि 6:30ला आपलं एक दुसरं लेक्चर आहे आयुष दर्पण प्लॅटफॉर्म वरती. सो योनिगत श्वेतस्राव यावरती आहे, यायचं असेल तर जॉईन करू शकता. ओके. जे द्रव्य मधुर शीत आहेत, रक्तदोष शामक आहेत पण डायरेक्ट विरेचन करणारे नाहीत, अशी द्रव्ये सुद्धा पित्त दोषांना वापरू शकतो का? जटामांसी यष्टी. हा, आता काही जी द्रव्य असतात ना तर ती विरेचन करणारी नाहीयेत, बरोबर आहे, पण ती पित्तशमन फार उत्तम पद्धतीने करतात, तर ती आपण नक्की वापरू शकतो, नाही असं नाहीये. पण हे विरेचन नाहीयेत करणार, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि विरेचन जे आपण वापरणार आहे ना पित्तासाठी, तर ते पित्तशमन करणारं विरेचन वापरलं गेलं पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. आता एका अर्थाने जर बघितलं ना तर लंका ज्याला म्हणतात म्हणजे मिरची, ती सुद्धा विरेचन करणारी आहे. थोड्या जास्त प्रमाणात खाल्ली मिरची की लोकांना लूज मोशन्स होतात. मग हे पित्ताचं शमन करते का लंका? तर नाही करत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की पित्तशमन करणारी विरेचन वापरावी. तीक्ष्ण गुणाने लंका जी आहे ती विरेचन करते, पण पित्ताचं शमन करण्यासाठी तीक्ष्ण विरेचन उपयोगी नाही. आणि म्हणून तीक्ष्ण विरेचन नाही सांगितलं. पुढचा क्वेश्चन तोच विचारला, पित्ताच्या उपक्रमामध्ये तीक्ष्ण विरेचन का नाही? तर तीक्ष्ण विरेचन जी आहेत ना तर तीक्ष्णत्वाने ते पित्ताचं शमन नाही करत, म्हणून मृदू विरेचन वापरायचे किंवा सौम्य विरेचन वापरायचे. आणि विरेचन आपल्याला वापरायचं असेल पित्तासाठी तर आपण बरीच वेगवेगळी द्रव्य तिथे वापरू शकतो. पण फक्त विरेचन आपल्याला होणं अपेक्षित आहे असं नाहीये. फक्त पित्तशमन व्हावं असं जर असेल ना तर फक्त पित्तशमन करणारी औषधं नक्की वापरू शकतो आपण. ब्रह्म के दोषों के अनुसार प्रकार और गुण के उसके लक्षण कैसे समझे? कफ क्षीण पित्त क्षीण में भ्रम आया है,
क्या डिफरन्स होगा इसके समजे. हा, कफ क्षीण असल्यानंतर जो भ्रम येतो ना, तर त्याच्यामध्ये थकवा ह्या दृष्टीने जास्त येतो की उठावसंच वाटत नाही, अगदी कसं तरी होतं, हे विशेष करून दिसतं. विशेष करून क्रॉनिक डिसीजेस असताना, लॉंग टर्म व्याधी कुठलाही असताना किंवा एकदम शरीराची ताकद निघून गेलेली असताना कफ क्षीण आणि मग भ्रम हे दिसतात. आणि पित्त क्षीण आणि भ्रम असं जे आहे ना, तर त्याच्यामध्ये उत्साह उल्हास एकदम गेलेला असतो, भूक गेलेली असते आणि म्हणून चक्कर येणं ह्या गोष्टी दिसतात. सो पित्त क्षीण भ्रमामध्ये, त्याच्यानंतर कफ क्षीण भ्रमामध्ये हे लक्षण दिसतात. तसं पित्त वृद्ध सुद्धा भ्रम आहे, पित्त वाढल्यानंतर सुद्धा चक्कर आहे आणि वातवृद्ध भ्रम सुद्धा आहे. मग त्याचे जे लक्षणं सांगितले ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाकीचं सगळं फिरतंय किंवा आपण फिरतोय ह्याच्यानुसार ते समजून घेतलं गेलं पाहिजे. घर फिरतंय असं वाटायला लागलं तर ते पित्तवृद्धाच्या लक्षण म्हणून सांगितलं जातं आणि ज्या वेळेला आपण स्वतः फिरतोय वाटत असतं तर ते वातवृद्ध भ्रम आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, YouTube वर काही क्वेश्चन आहेत का बघूया. हा, ओके. सूत्रस्थाने वाग्भटा हा असं म्हटलेलं असताना चिकित्सा सूत्रस्थानात बरेच वेळा लिहिलेली दिसते, असं का? कसं आहे ना की वाग्भट ज्या वेळेला लिहितो तर त्यावेळेला चिकित्सा स्थानापर्यंत जाणं अपेक्षित आहे बरं का. याचा अर्थ असा नाही की फक्त सूत्रस्थानातली चिकित्सा आहे तेवढीच वापरावी, परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की वाग्भटाचार्य जे आहेत ना, तर ते सूत्रस्थानामध्ये खूप साऱ्या कीज देऊन जातात आणि मग तुम्हाला जी हवी आहे ती की घेऊन तुम्ही चिकित्सेची दारं उघडायची आहेत, असं आहे. सो त्याच्यामुळे सूत्रस्थान हे महत्वाचं वाग्भटाचार्यांच्या म्हणजे वाग्भटाचार्यांनी लिहिलेलं सूत्रस्थान आपल्यासाठी महत्वाचं. सो हे लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, क्वेश्चन्स मला वाटतं झालेत सगळे, सो आपण थांबूयात आज. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जुरले पायिकपण आता विश्वात्मके देवे, येणे भाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे, जे घणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, दूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जाता, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो, किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लौकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये, दृष्टा दृष्ट विजय हो आवेजे, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.